Hello, hello. This is the My Artifact episode number 1551 252. आजची तारीख आहे 15 मे 2019, 16 मे 2019. आता वाजले रात्रीचे 1 वाजला आहे. आज सांगण्यालायक काय? आज आज काही सांगण्यालायक नाही. जस्ट लाईक आज कोणता पिक्चर वगैरे नाही पाहिला मी. आज उशिरा झोपून उठलो, 9 साडेनऊ वाजता वगैरे उठलो. त्याच्यानंतर मग मी दात घासले, आंघोळ हातपाय वगैरे धुतले आणि मग मग मी त्याच्यानंतर काय केलो की असं माझं पोट प्रॉपरली साफ झालं नव्हतं. सो मी वॉक केला या बहुत सारा. मग त्याच्यानंतर मग मला संडास झाली. येस, ओके. ड्युरिंग दॅट टाइम मी खूप सारे मेल्स फॉरवर्ड केले कंपनी. आज आज मी चांगला रिव्ह्यू केला. आज मी Naukri.com खूप सर्चेस केले आणि त्याच्यानंतर सर्च केलं, मेल्स वगैरे पाठवले, रेझ्युमे वगैरे पाठवला. दॅट इज गुड. या आणि मग मग काय मग मग संडास करायला गेलो आणि संडास करून आल्यानंतर मग काय केलं मग मग युट्यूबवर बघत बसलो. यस, शॉर्ट क्लिप्स मूवीचे जे काही फायटिंग सीन असतात त्याचे सीन, जसं पॅसिफिक रिम, त्याच्यानंतर सुपरमॅन, त्याच्यानंतर जस्टिस लीग आणि त्याच्यानंतर या साऱ्या मूवीचे मी फायटिंग सीन वगैरे बघितले युट्यूबवर. दॅट वॉज रिअली गुड. या कारण युट्यूबवर मला अशा काही क्लिप्स पाहायला भेटल्या, स्पेशली जस्टिस लीगच्या ज्या क्लिप्स फिल्ममध्ये नाही त्या युट्यूबवर दाखवल्या गेल्या. म्हणजे एक्स्ट्रा शॉर्ट्स असतात ना, जे शूट केलेले असतात बट टाइमच्या अभावी तो पार्ट कट केला जातो फिल्ममध्ये. सो बट युट्यूबवर कसं ब्रॉडकास्ट मीडिया, नो टाइम लिमिट. सो इट जस्ट लाईक त्या सबस्क्रायबरने ज्यांनी तो व्हिडिओ टाकला आहे तो इट जस्ट लाईक क्लोज टू समथिंग लाईक दॅट, त्याला ते क्लिप भेटली असेल ना त्याने टाकली. सो इट इज रिअली नाईस टू वॉच. या मग त्याच्यानंतर मी झोपलो. मी एक प्रकारे एक्सपेरिमेंट करत स्वतःवर की मी दुपारी जर झोपलो तर कसं वाटतंय. सो इट फील्स रिअली नाईस या झोपल्यावर. कारण बट कधी कधी बट गरमी बहुत जास्त आहे. पगले समान गरमी. अरे बापरे, मी घामाना आंघोळच करून टाकतो मी. इतका घाम येतो, झरझर 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 बहुत जास्त. आणि आपल्या रूम मध्ये तर काही आहे नाही, बस एक फॅन, टेबल फॅन आहे बस. बाकी काहीच नाही, ना फॅन ना कूलर ना. आणि वरून टीनाचं छत आहे. सो सो आप एक्सपेक्ट तो कर ही सकते हो कितनी गर्मी होती है. बट चालतेच आहे आपले दिवस आहे सहन करण्याचे. सो आय एम डुईंग इट. बट इन द एंड थिंग्स विल बी डिफरंट दॅन टुडे. सो आजचा दिवस थोडासा मेहनतीचा आहे बट समोर तुला चांगला दिसेल. सो येस. त्याच्यानंतर ड्युटी ऑफिसमध्ये गेलो अँड देन ऑफिसमध्ये गेल्यावर माझा 1500 एरियावरचा एलिव्हेशन स्टेशन पूर्ण कम्प्लीट केले, क्यूए वगैरे. आता आजकाल मी काय करतो की जेव्हापासून नाही का मॅमनी सांगितलंय की माझ्या फाईलमध्ये खूप साऱ्या गलती आहेत, तर युजली मी काय करतो, मी माझ्या फाईल्स नाही का स्वतः चेक करतो. फाईल्स पूर्ण केली, पूर्ण शीट वगैरे बनवली का त्याच्यानंतर मग मी आपण पहिले मग एक एक व्ह्यू पाहायचा, कोणतं मिसिंग आयटम आहे ते पाहायचं. मिसिंग आयटम संपले त्याच्यानंतर मग ड्राफ्टिंग एरर पाहायचे. एक ना एक तर भेटूनच जाते प्रत्येक व्ह्यू मध्ये. हेच एक प्रकारे क्यूए केला मग त्याच्यानंतर मग फाईल टाकून द्यायची. म्हणजे आपल्याला स्वतः सॅटिस्फाईड होऊन जाते का चलो बा. बट आज मी फाईल टाकली नाही, ऍक्च्युली क्यूए करत बसलो. त्याच्यानंतर पूर्ण ऍक्च्युली टाइम शीट भरण्यामध्ये वेळ झाला मला. ते एक्सेल शीट ते नवीन ते आलं आहे ते. फालतूचं टेंगणेबाजी. सर्व्हर नाही टाकली फाईल, कारण सर्व्हर टाकण्यावर सर्व्हर बंद केलं गेलं. सो काही इश्यू नाही, उद्या टाकून देऊ वापस. सो आता घरी आलोय. एव्हरीथिंग इज बिंग. मला तहान लागली आहे बहुत जास्त. मला पाणी कुठे भेटेल? पाणी तर आपल्यापाशी नाही आहे. बट पाहू आपण काही ना काहीतरी फिगर आउट करू समथिंग. आपल्याकडे थूक असतो आपल्या सलायवा ग्लँड मध्ये नाही का, ऍक्च्युली करीब 1 किंवा 1.5 लिटरचा सलायवा ग्लँड असतो. त्याच्यामध्ये फुल ऑफ लिक्विड ऑफ वॉटरने भरून असते. तर ते पिऊन पा. त्यामुळे तुझं थोडं आत मला थ्रस्टीनेस थोडासा कमी होईल.
तो ऍक्च्युली तो सलावा ग्लँड एक प्रकारे आपला माउथ मध्ये यासाठी असतो की आपले जे इनर टंग्स आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारे ल्युब्रिकेशन्स पाहिजे. या समजा जर आपण कोणती गोष्ट खात आपली अन्न नलिका असं म्हणतो ना, अन्न नलिका, या अन्न नलिकेमध्ये समजा आपण काही ना काहीतरी खाऊन राहिलो या, तर एक लुब्रिकेशन नसलं तर काय होते की कोणतीही गोष्ट इझिली जाते, म्हणजे विदाऊट घर्षण न करता इझिली ज्या स्टेज जाते त्या स्टेज जाते. आपल्या बॉडीमध्ये ती लुब्रिकेशनसाठी ते सलावा ग्लँड असतो जे ऑल ओव्हर बॉडीमध्ये काम करते, या स्पेशली अन्न नलिकेमध्ये. त्यामुळे ते इथेच आपल्या छातीमध्ये आपल्या तोंडामध्ये ते असते. या सो जर आपल्याला जर पाण्याची खूप जास्त गरज असते तर ते सलावा ग्लँड मधली असली थूक ते आपल्याला हा डिहायड्रेशन पासून वाचवते, म्हणजे आपल्याला तहान थोडी कमी लागते. या बट दिस इज नॉट द सोल्युशन, कारण पाणी इज रिली इम्पॉर्टंट. आणि आपल्यापाशी असं नाही का आपण रेगिस्तान मध्ये आहे ना आपल्यापाशी पाणी नाही. नो नो नो, डेफिनेटली वी हॅव वॉटर अँड वी कॅन यूज इट. या सो येस इट इज. सो आतासाठी एवढंच. एव्हरीथिंग इज गुड इज फाईन. या आय नीड अ गर्लफ्रेंड डूड. या आय रिअली नीड अ गर्लफ्रेंड. आता एकटं राहणं, एकटं खूप झालं, एकटं 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 पगले समान झालं. मी मरून जाईन एकटं एकटं राहून. तर गर्लफ्रेंड काय भाजी मार्केट आहे, गेलो 1 किलो गर्लफ्रेंड द्या असं म्हणलं देईल का तो? त्यासाठी हिंमत पाहिजे. या फर्स्ट ऑफ ऑल नाही का, कोणा मुलीला पटवण्यासाठी हिंमत पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट हेच आहे. या तुझ्यामध्ये ते हिंमत आहे का, तू ते करू शकतो, तर देन यू हॅव टू डू दिस. या नाही मग माझ्यामध्ये हिंमत नाही तर मग भाई तू करेन, मग तू असं काही करू नको. आणि अशी कोणती मुलगी पण तर नाही ज्या मुलीला मी लाईक करतो वगैरे असं का समथिंग लाईक. हा असं कोणतंच नाही. ज्या मुलीला लाईक करत होतो त्या मुलीचं गेल्या 2 दिवसा अगोदर लग्न झालं. या सो आणि मग त्याच्यानंतर मग हे फक्त अट्रॅक्शन असते रे, हे ऑफिस मधल्या मुली वगैरे समथिंग लाईक दॅट, फक्त अट्रॅक्शन असते, बाकी काही नाही. फेसबुकवरच्या मुली तर अरे बापरे, ते तर या राहते काही वेगळं, निघते काहीतरी. सो येस वॉटएव्हर, पाहू समोर जाऊन आपल्याला काही ना काहीतरी भेटेल. बट स्टील समहाऊ आपण आपल्या करिअरवर फोकस राहावं, कारण हेच एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतं आपल्या लाईफला बिल्डअप करण्यासाठी. सो आय एम डुईंग इट दॅट. सो इट इज रिअली नाईस टू बी. या सो दिस इज माय आर्टिफॅक्ट. राव तुला गर्लफ्रेंड पाहिजे तर वॉच टिकटॉक. या अरे टिकटॉक वरचा लडकियों का खजाना है और वो भी एक से बढ़कर एक. या अरे मस्त टाइमपास होते. मी युजली 2 दिवस झाले टिकटॉक बघितलं नाही, पण आता बघतो. या आता आता नाही का, आता मी थोडस पाणी पितो थोडस, आणि त्याच्यानंतर मग मी आता आरामात बसून टिकटॉक करतो, मस्त पाहतो. इट्स बीन रिअली नाईस. सो दिस इट. अरे यार माझ्या अकाउंट मधले पैसे बहुत खतम होऊन राहिले यार. सांगू या हा महिन्यामध्ये नाही का माझ्याकडे सर्वात जास्त पैसे होते. ऍटलीस्ट 29,972 रुपये माझ्या अकाउंट मध्ये होते, जे की पहिल्यांदा इतके सारे पैसे मी कधी अकाउंट मध्ये बघितले नव्हते. बट आणि हे पैसे असेच राहिले असते, बट मी खर्च स्वतःवर काहीच केला नाही. बट मला थोडा खर्च करावा लागला दुसऱ्यांसाठी. फर्स्ट ऑफ ऑल वडिलांसाठी. वडिलांनी एक शब्द म्हणला की बाबू मला थोडासा मोबाईल पाहशील का. वडिलांनी एक शब्द म्हणला, मी फटसे मोबाईल ऑर्डर करून टाकला. कारण फादर इज फादर. या त्यांना काहीतरी गरज आहे आणि त्यांनी काहीतरी स्वतःहून मागितली, आणि हे लाईफ मध्ये बहुत कमीदा होते की माझ्या वडिलांनी स्वतःहून मला काहीतरी मागितलं तर मग भाऊ तू कुछ भी कर ले और तू उनकी इच्छा तो पूरी कर ले. सो माझ्याने थांबत नाही झालं, आणि मी फटाकसे वडिलांना मोबाईल फटसे ऑर्डर करून टाकला. आज त्याची डिलिव्हरी पण झाली. यस, तो झाला 7,000 रुपयाचा फोन झाला तो. त्याच्यामध्ये मग माझे काहीतरी 7,000 रुपये चालले गेले. विशाल हा नेहमीच पैसे मागतो. अरे मला कळून न राहिला, हा नेहमी प्रत्येक 1-2 महिन्यानंतर पैसे मागतो, 1-2 महिन्यानंतर पैसे मागतो, आणि वापस करतो ना. या असं नाही, बट तो त्या प्रशिकने माझे पैसे घेतले आणि त्यांनी माझे पैसे वापसच नाही केले. ते किती 5,000 रुपये सेंड केले होते मी त्याला. त्याच्यात त्यांनी 3,000 रुपये पाठवले. त्याच्यानंतर 2,000 रुपयासाठी त्यांनी मला ढापलं. म्हणलं पैसे वगैरे पाठवलं म्हणलं, बट त्यांनी ते 2,000 रुपये पाठवलेच नाही. तर नेक्स्ट टाइम प्रशिकला मी पैसे कधीच नाही देईल. जर असं
म्हणत होता नंतर मी त्याला सरळ म्हणून, भाऊ तू पैसे तरी वाव. अ, हे पैशाच्या बाबतीत नाही का बहुत हलगर्जीपणा आहे. विशाल आहे, त्याच्यानंतर प्रशिक आहे, त्याच्यानंतर अजून कोण आहे, या विशाल आणि प्रशिक हे आहे यार. हे पैशामध्ये नाही का खूप हलगर्जी सांगू दे, लाईफ मध्ये बहुत पैसे कमवेल, बट यांना पैसा वापरायचा कसा हे कळत नाही. या इन द एंड सांगू, बाय कम्पेअर करतो म्हणलं तर बादल इज काइंड ऑफ लाईक पैशाच्या बाबतीत एवढा क्युरियस आहे का बहुत जास्त. या इट इज लाईक त्यांनी समज जर पैसे वगैरे कोणाकडून घेतले तर तो लक्षात ठेवतो आणि तो पैसे वापस करतो, जरी त्याची किती तंगी असेल ना, तो पैसे करतो वापस. या त्याच्यानंतर आहे वैभव पण आहे. वैभव सोबत जास्त पैशासोबत जास्त कॉन्टॅक्ट वगैरे आला नाही, बट या सुशील आहे, सॉरी सुशील म्हणतो, वन मॅन, आणि त्याच्यानंतर पिंटी. काय बडबड करणार, आडो ना, मला थोडीशी बडबड करू वाटत होतं, त्यामुळे खूप दिवसांनी मी थोडस बोलूशी वाटत होतं. सो वुड टॉक. या आणि आधी अजून 10 दिवस बाकी आहे. सो येस, 10 दिवस बाकी आहे, म्हणजे आता आजचा बुधवार आहे, मग उद्याचा गुरुवार, देन शुक्रवार, आणि देन शनिवार, मग रविवार तर नाही जमत कारण सेकंड शिफ्ट येत, मॉर्निंग शिफ्ट येते, मग नाही जमत. मग रविवार, मग पुढचा एक वीक, मग त्याच्यानंतर मग रविवार येतो, त्याच्यानंतर मग मी घरी जाईन, त्याच्यानंतर मी कोणातरी लोकांसोबत बोलीन. टिल देन अकेली है ये जिंदगी, तन्हाई से भरी हुई. हा, आज मूड थोडं जास्त चांगला आहे. आय डोंट नो व्हाय. या whatever. So this is the my artifact episode number 1552 right now. We are at Nagpur, Maharashtra, and thank you.